शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे बिट्टू सुगदान स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो मैदानामध्ये गोलंदाज येत आहेत. रामदास सहजराव यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाने ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ केला होता, आता शेवटच्या षटकामध्ये त्यालाच त्या धावा रोखण्यासाठी मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलंय. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला बिट्टू सुगदान आहे. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली एक रंगतदार मॅच आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. आज तिसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण एकत्र आलोय आणि आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेतोय. सामना क्रमांक 2 देखील रंगलाय. शेवटचे आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. थोडस वेळ वाचवा. बिट्टू सुगदान यांनी जर सामना जिंकून दिला तर अण्णा गामणे यांच्या वतीने 1001 रुपयांचं विशेष पारितोषिक असणार आहे. बिग हिट तर केलाय. क्षेत्ररक्षक रणजित मराठे चेंडूवरती पोहोचतायत. एकदा पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. हरणाची सपळाई दाखवली आहे फलंदाजांनी. 1चं रूपांतर 2 मध्ये केले. हे देखील फार गरजेचं आहे. चौकार षटकार प्रत्येक चेंडूवरती येणार नाहीत. सिंगल डबल वरती देखील तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये सिंगल डबल श्वासाचं काम करतात आणि ती येणारी वेळ नक्कीच आपल्याला या 2 धावेचं महत्व सांगून जाणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात, समीकरण बदललं आणि शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 5 धावा पाहिजेत. 18 धावा. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. धाव मिळणार नाहीये. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. डॉट बॉल येत असताना बघायला मिळेल. निर्धाव चेंडू येत असताना बघायला मिळेल. कधी सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. कधी सामना एमबी बॉईज कडे जातोय तर कधी सामना जीएस सुपर जायंट्स कडे जातोय. अजूनही सांगणं कठीण आहे की कोण जिंकणार, कारण हा क्रिकेटचा खेळ क्षणार्धात होतच नव्हतं होतं या क्रिकेटमध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला जमिनीला समांतर हा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पार. या मैदानाला आग लावत चौकार येतोय. यानंतर रोहित ब्लास्टरच्या विरुद्ध जीएस सुपर जायंट्स असा सामना होणार आहे. तर रोहित ब्लास्टरच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. रोहित ब्लास्टर. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मला वाटतंय गोलंदाजीची शैली जी आहे ती तपासली जाईल. हेमंत शेट्टी सर तिथे आहे. सागरजी बोधले यांच्या वतीने देखील बिट्टू सुगदान यांनी जर मॅच जिंकून दिली तर 1001 रुपयांचं पारितोषिक त्यांना असणार आहे आणि अण्णा गामणे यांच्या वतीने देखील 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅच आली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजाची शैली, गोलंदाजीची चेक केली जाते, ती तपासली जाते. परंतु बिट्टू सुगदानने हा षटकार खेळला आणि सांगितलं की जा रोडवर आणि आणा बॉल. दूरवर हा फटका त्याने खेळलाय. मॅच अजूनही आउट आहे. चेक केलं जाते. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
बदललं जात आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा बनवायच्यात 8 धावा. बिट्टू सुखदान अजूनही मैदानावरती उभे आहेत. 2 बॉल 8 रन. लढण्याची हिम्मत ठेवणारा कधी संपत नसतो हे दाखवलंय बिट्टू सुखदान यांनी. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होत आहे. 2 बॉल 8. ओहो, यावेळेस देखील बॉलला उडवलंय. बॉल फेकलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि याही वेळेस सांगितलंय जा रोडवर आणा बॉल. मॅच आली 1 बॉल 2 रन. बिट्टू सुखदानची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे बिट्टू सुखदानसाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर कुणाला आवडणार नाही बघायला. 1 बॉल 2. मॅच टाय होईल की मॅच जिंकेल इथे एमपी बॉयज. काय होणार या मॅच मध्ये? एक मोठं आव्हान होतं. जवळपास 85 धाव्यांचं लक्ष होतं आणि या 85 धाव्यांचा पाठलाग करत असताना बिट्टू सुखदान योद्ध्यासारखा लढलाय. मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते हैं आगे क्या होगा. बिट्टू सुखदान के हौसले भी जिद्दी है. अव्यात 1 बॉल 2 रन. कोण जिंकणार, कोण होणार पराभूत, कोण मिळवणार या स्पर्धेतला पहिला विजय? एमपी बॉयज की जीएस सुपर जायंट्स. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वर, प्रत्येकावर आहे दबाव. फलंदाज, गोलंदाज, चाहत्यांवर प्रत्येकावर दबाव आहे. काय होईल? बिट्टू सुखदान स्ट्राइकिंग एंड वर पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. रामदास सहजराव गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टीअर केला. 1 सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि काय घडले पाहूयात. मदत घेतली जाते टीव्ही अंपायरची आणि आता प्रत्येकाच्या नजरा असतील टीव्ही अंपायर वर. 1 बॉल 2. दुसरी धाव पूर्ण झालीये का की फलंदाज धावबाद झालेत? हे वैशिष्ट्य आहे आर्या प्रीमियर लीगचं. प्रत्येक सामना रोमहर्षक होतोय. कोणी हारायला आलेलं नाहीये, प्रत्येक जण जिंकायला आलाय. 12वे खेळाडू इथे बसा. आपण 12वे खेळाडू या इकडे या दादा. हॅलो. आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर, फलंदाज धावबाद.
फलंदाज धावबाद घोषित केला जातो आहे आणि ऍक्शन रिप्ले देखील आपण बघू शकतो tenniscricket.in या युट्यूबच्या वाहिनीवर जाऊन. त्याला सुपर ओव्हर आता लगेच सुरू होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पंचांशी संपर्क करा. दोन्ही टीमचे कॅप्टन फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लावा. फलंदाजी करणारी टीम आपले दोन फलंदाज मैदानावरती पाठवा.